गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे माझा बर्थडे. सो येस, हा पूर्ण व्लॉग असणार आहे माझा बर्थडे व्लॉग. आणि माझी बर्थडेची सुरुवात काल रात्री 12 वाजल्यापासूनच झाली आहे. सो माझ्या फॅमिलीसोबत मी मस्त सेलिब्रेशन केलं आहे 12 वाजता. छान त्यांच्या ब्लेसिंग्स घेतल्या आहेत. आणि येस, आजचा हा डे माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. नेहमीच सगळ्यांसाठीच असतो. कारण ह्या दिवशी खूप ब्लेसिंग्स भेटतात, सगळ्यांचं अटेन्शन भेटतं, सगळ्यांकडनं खूप आशीर्वाद भेटतात. आणि त्यामुळेच एक माझ्यामध्ये म्हणजे माझी एक नवीन स्टार्टिंग पण होते आणि माझ्यामध्ये एक छान एनर्जी पण राहते सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे. आणि माझ्या सगळ्यांचं अटेन्शन भेटतं, सगळे विश करतात, तर छान वाटतं एकदम. आणि पूर्ण डे पण खूप हॅपीली जातो, कारण मस्त मी मंदिरात वगैरे जाते. देन नंतर मम्मी पप्पांचे आशीर्वाद घेते. आणि बाकी तुमच्या सगळ्यांची तर ब्लेसिंग्स भेटतातच मला. सो तुम्ही पण बघा की मी आज दिवसभर काय काय केलंय. आणि खूप पॅम्परिंग पण भेटते बर्थडे दिवशी. सो येस, आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि हा पूर्ण व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल की मी पूर्ण माझा बर्थडेचा दिवस मी कसा घालवलाय. सो येस, आय एम रेडी. मी अशी मस्त रेडी झाली आहे आता. मी पूर्ण ब्लॅक ड्रेस असा वेअर केलेला आहे. थोडंसं नॉर्मल मेकअप केले, ब्लश वगैरे, हे असे छान ऑक्सिडाइज इयरिंग्स वगैरे घातलेत, मस्त रेडी झाली आहे. आणि आता मी मंदिरात वगैरे जाईल, सगळ्यांचं ब्लेसिंग्स घेईल, मम्मी पप्पांचं पण दर्शन घेईल. आणि त्यानंतर मग मी लंच वगैरे केलं आहे. स्पेशली मम्मीने माझ्यासाठी छान आज पालकचे पराठे बनवले होते, ते मस्त खाल्लेत. आणि तुम्ही कंटिन्यू करा, मी तुम्हाला सगळं दाखवेल की मी आज काय काय केलंय. हा ड्रेस माझ्या मम्मीने मला गिफ्ट केलाय, पूर्ण कॉर्ड सेट आहे. मी इथे तुम्हाला फोटो टाकेल स्क्रीनवर. आणि हे आमचं इव्हिनिंगचं सेलिब्रेशन आहे. ह्याच्या आधी पण एक सेलिब्रेशन झालं, पण ते मी शूट नाही करू शकले. सो हे सेलिब्रेशन मी तुम्हाला दाखवेल. तर आपण आज ना एक गेम हे करूया की मम्मी पप्पा दीदी ह्यांना तिघांना पण विचारूया की माझी कुठली चांगली गोष्ट आहे आणि एक कुठली वाईट गोष्ट आहे जी की मी चेंज करायला पाहिजे. हा, तर पप्पा आधी सांगतील कुठली एक चांगली गोष्ट सांगायची आहे आणि एक वाईट गोष्ट जी की मी चेंज करावी असं तुम्हाला वाटतं. थोडक्यात. हॅपी बर्थडे. खूप खूप आशीर्वाद. तिची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिला एक जिद्द आहे की नवीन काहीतरी शिकण्याची आवड आहे. आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तिचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. आणि नवीन काहीतरी करण्याची जिद्द तिच्याकडे आहे आणि ते करून दाखवते. यासाठी तिला बेस्ट ऑफ लक. आणि एक वाईट थोडीशी एक मायनस गोष्ट जर म्हटलं आपण समजा, किंवा निगेटिव्ह गोष्ट म्हटलं, तर तिला राग पटकन येतो. तो राग तिला पटकन येऊ नये, त्याच्यावर तिने विचार करावा आणि मग रिॲक्शन द्यावी असं आम्हाला वाटतं. ओके, आता नेक्स्ट मम्मीला विचारूया की माझी कोणती चांगली गोष्ट आहे आणि कुठली वाईट गोष्ट आहे. श्रेया, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रेया, तिच्यामध्ये खूप खरेपणा आहे. तिला खोटं अजिबात आवडत नाही, ते मला तिचं खूप आवडतं. आणि ती खूप ऍक्टिव्ह आहे. खूप तिला आवड आहे काही नवीन नवीन शिकण्याची. आणि त्याच्यासाठी तिला शुभेच्छा. तुमचा आवाज हा, एक वाईट गोष्ट खूप राग येतो लवकर, ते तिने कमी करावा, त्याच्यावर विचार करावा. तर आता बाकी राहिली दीदी, आपण तिला विचारूया की तिला काय वाटतं. हॅलो, फर्स्टली विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे श्रेया. तिची सगळ्यात चांगली जी गोष्ट जी मला वाटते ती आहे की ती तिच्या रिलेशन्स, कुठले रिलेशन्स असू दे लाईफमध्ये, फॅमिली रिलेशन्स, अदरवाईज फ्रेंडशिप्स, सगळ्या रिलेशन्स मध्ये खूप जेन्युअन आहे, खूप स्वतःहून एफर्ट्स घेते. ती गोष्ट तिची खूप चांगली आहे. आणि एक वाईट गोष्ट आहे, दोन वाईट गोष्टी आहेत. एक म्हणजे तिला खूप राग येतो, तो तिने कंट्रोल करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तिला लवकर माणसं ओळखता येत नाहीत, सो त्यावर तिने काम करायला पाहिजे. अदरवाईज यू आर ग्रेट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे.
इकडे कुठला रोड आहे हा? तेलगाव जर कोणी बीडचा असेल तर त्यांना माहित असेल हे तेलगाव हायवेला, तेलगाव बीड हायवेला आहे मावळ म्हणून. खूप छान आहे हॉटेल. सो आपण बघूया आतमध्ये पण त्याचं काय इंटेरियर आहे. सांगायचं. आणि त्यांनी खूप छान त्यांचं ॲम्बियन्स केलेलं आहे. ये आतमध्ये ये. सुंदर केलंय त्यांनी. मी इथे फर्स्ट टाइमच आली आहे. ह्या आधी माझे मम्मी पप्पा आलेले, तर मी फर्स्ट टाइम आले, तर मला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय दिसताना. ऑर्डर दिली आहे आणि हे दाखव त्यांना. आम्ही ओपन स्पेस मध्ये बसलोय. ओपन स्पेस मध्ये बसलोय. तिथे केबिन्स मध्ये पण आहे, पण ओपन स्पेस मध्ये जास्त फ्रेश वाटतं एकदम. फक्त माझा नाही टेस्टी दिलंय त्यांनी सगळंच. काय म्हणाले वी आर ऑल डन विथ डिनर. आणि इथे मस्त वातावरण आहे छान. मला दाखवते मी. तिथे मस्त ते काय बोलतात ग त्याला, वॉटर स्प्रिंकल चालू आहेत इकडे. मस्त छान लाइटिंग आहेत इकडे. मस्त सॉंग्स चालू आहेत त्यांचे. तर खूप छान वाटतंय असं वाईब मध्ये. दीदी कसं वाटलं तुला इथे येऊन? नाईस प्लेस. हाऊ वॉज द फूड? Food was, starter was very yummy. Main course was decent. थोडंफार हलवून बघ, नाही तर मग जाऊ दे, बघू पुन्हा मग. And overall it is a nice place. आता काय करणार आहे? माझं अंजीर आहे. तुझं कुठलं पप्पा? गुलकंद. इथं टेंडर कोकोनट आणि इथं सीताफळ. And this काहीतरी न्यू स्लाइस हा होता पूर्ण बर्थडे व्लॉग. आणि पूर्ण मी माझा हा स्पेशल डे होता त्याचा पूर्ण मी शूट केलेला आहे. आणि सॉरी, कारण काही काही गोष्टी खूप मिस झालेल्या आहेत. जसं की मी मंदिरात वगैरे गेले होते आणि परत माझे 2 सेलिब्रेशन झाले, ते पण मला शूट नाही करता आले, कारण माझ्या लक्षातच नाही की मी ॲक्च्युली बर्थडे व्लॉग करते म्हणून. सो जेवढं माझ्या लक्षात होतं तेवढ्या गोष्टी मी सगळ्या ह्या ब्लॉगमध्ये घेतलेल्या आहेत. सो तुम्ही पण खूप एन्जॉय करा. आणि अजून एक गोष्ट बोलायची आहे मला, की सगळ्यांना खरंच खूप थँक्यू, कारण सगळ्यांनी खूप छान ब्लेसिंग्स दिल्यात मला, खूप छान विशेष दिल्यात. खूप सगळे मला सपोर्ट करताय. असंच कायम सपोर्ट करत राहा. आणि खरंच मी खूप लकी की मला तुमच्यासारखे लोक माझ्या लाईफमध्ये भेटलेत, जे की खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि तुमच्या ब्लेसिंग्स खरंच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि असंच मी कायम तुमच्या ब्लेसिंग्समुळे पुढे जात राहील. आणि खरंच आजचा डे सगळ्यांनी माझ्यासाठी खूप स्पेशल केला आहे. सगळ्यांनी अटेन्शन दिलेलं आहे मला, चांगली पॅम्परिंग भेटलेली आहे. आणि मेन म्हणजे आज मला म्हणजे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड काही गोष्टी होत्या, की जसं की मला एवढे मेसेजेस येतील, एवढे कॉल्स येतील. मी म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी हे. सगळ्यांनीच कॉल केले, मेसेजेस केले. खरंच मला खूप छान वाटलं की सगळ्यांनी मला छान छान विशेष दिल्या, ब्लेसिंग्स दिल्या. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि खरंच सगळे माझी फॅमिली पण मला खूप सपोर्ट करते आणि तुम्ही सगळे पण मला खूप सपोर्ट करता. असंच सपोर्ट करत राहा कायम. खरंच आजचा डे खरंच खूप छान होता. खूप मी फॅमिली टाईम पण स्पेंड केला. आणि येस, मला आज खूप छान वाटतंय. आणि मी एक म्हणजे माझ्या बड्डेत मी न्यू बिगिनिंगच करते माझी, ज्या की काही गोष्टी मी खूप इम्पॉर्टंट आहेत करणं. त्या गोष्टी मी काही गोष्टी चेंज पण करणार आहे. तुम्ही आहे ना हा पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला ॲक्च्युली कळेल की मी हे कशामुळे बोलतेय. कारण खरंच ह्यामध्ये फन पण आहे छान आणि काही गोष्टी तुम्हाला कळतील पण.
की ॲक्च्युली मी माझ्या बर्थडे दिवशी काय केलंय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.